राज्यातील 44 IPS अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे। तर IPS अधिकाऱ्यांसह 14 अप्पर पोलीस अधीक्षकांच्या देखील बदल्या करण्यात आल्या। तर अमितेश कुमार पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त असतील। नागपूरच्या पोलीस आयुक्त पदावरती रवींद्र कुमार सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर राज्य पोलीस दलातील तब्बल 44 IPS अधिकाऱ्यांसह 14 महाराष्ट्र पोलीस सेवेतील अप्पर पोलीस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या। पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची पदोन्नती बदली ही अमितेश कुमार पुण्याचे नवे पोलीस आयुक्त, तर नागपूरच्या पोलीस आयुक्त पदावरती रवींद्र कुमार सिंघल हे असतील। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडले जात आहेत। चंद्रशेखर, आपण बघतो राज्यातील पोलिसांच्या तसेच IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात का? अधिकचे अपडेट आहेत? नक्कीच वर्षा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या सगळ्या बदल्या आहेत। खरं तर आपण पाहिलं की पुण्याचे जे पोलीस आयुक्त होते रितेश कुमार यांची पदोन्नती करून राज्याच्या होमगार्डच्या पोलीस महासंचालक पदावरती त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्याचबरोबर आपण पाहिलं की नागपूरचे जे पोलीस आयुक्त होते अमितेश कुमार हे आता पुण्याचे नवीन पोलीस जे आयुक्त असणार आहेत आपण पाहिलं, आणि रवींद्र कुमार सिंघल हे नागपूरचे नवीन पोलीस आयुक्त असणार आहेत आपण पाहिलं तर। खरं तर रितेश कुमार यांच्या कारकिर्दीमध्ये पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोक्या अंतर्गत कारवाई करण्यात आली होती। तब्बल 115 मोके जे आहेत ते गुंडावरती रितेश कुमार यांनी लावले होते, आणि या सगळ्या कारवाईला जे आहे ते 1 वर्षानंतरचा सगळा कालावधी आहे। आणि आपण पाहिलं की पुणे शहरामधली कायदा आणि सुव्यवस्था ज्या पद्धतीनं कोयता गँग ही पुण्यामध्ये धुमाकूळ घालत होती, आणि त्याच सगळ्या कोयता टोळीवरती रितेश कुमार यांनी मोकोका अर्थात मोका या कायद्याने कारवाई केली होती। खरं तर त्यांची कारकीर्द जी आहे ती शहरात तब्बल 100 पेक्षा अधिक गुन्हेगार जे आहेत त्यांना MPID म्हणजे स्थानबद्धतेची कारवाई केली होती। रितेश कुमार यांच्या सगळ्या कारकिर्दीमध्ये शहरात नक्कीच चंद्रशेखर, धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय राज्यातील 44 IPS अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे। तर IPS अधिकाऱ्यांसह 14 अप्पर पोलीस अधीक्षकांच्या देखील बदल्या करण्यात आल्या। अमितेश कुमार खरं तर पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त असतील। नागपूरच्या पोलीस आयुक्त पदावरती रवींद्र कुमार सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।